नाशिक जिल्ह्यातील धरणांनी एकीकडे तळ गाठायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची परिस्थिती देखील आता दिवसागणिक बिकट होत चालली आहे। आपण सध्या गंगापूर धरण परिसरात आहोत आणि या ठिकाणचं दृश्य जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की गंगापूर धरणामध्ये देखील आता पाण्याची पातळी ही खोलावत चाललेली आहे। खरं तर सध्या गंगापूर धरणामध्ये निव्वळ 22 ते 25% एवढाच पाणीसाठा आहे, म्हणजे साधारण जुलैच्या शेवटापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या गंगापूर धरणात उपलब्ध आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर साधारण मान्सून पूर्ण क्षमतेने दाखल व्हायला नाशिकला जुलै किंवा ऑगस्ट उजाडतो। जिल्ह्याचा जर आपण पूर्ण विचार केला तर जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 7 धरणं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये 0% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। याचा थेट अर्थ असा की गंगापूर धरण जे नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं त्या गंगापूर धरणामध्ये अगदी कमी पाणीसाठा आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये नाशिक महापालिका प्रशासनाला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी तरी शक्यता सध्या या जिल्ह्याच्या एकूणच धरण साठ्यांवरनं बघायला मिळते। अर्थात असं जरी असलं तरी नाशिककरांनी जर सुनियोजित पाण्याचा वापर केला तर निश्चितपणे हे संकट टळू शकतं, अशी अपेक्षा प्रशासनाला वाटते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।